तूने सोच क्या बदली, मेरी तो जिंदगी ही बदलली. पहा ना, जसे आपण विचार करतो तशीच कृती घडत असते आणि तसंच त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असतं. जे आपण विचार करतो, ज्या पद्धतीचे आपले विचार असतात, ज्या प्रकारचे विचार असतात, त्यानुसारच आपलं आयुष्य घडत असतं आणि आपल्या आयुष्याला एक दिशा मिळत असते. पाहणा, कुंभार होता एक आणि तो असं ठरवतो की या मातीपासून आपण चिलीम बनवायचे. तो चिलीम बनवायला सुरुवात करतो आणि काय होतं माहीत नाही, त्याच्या मनात अचानक विचार येतात की आपण चिलीम बनवायला नको, याचे माठ बनवूया. आणि मग तो बनवलेल्या सगळ्या चिलीम मोडून टाकतो आणि तो माठ बनवायला लागतो. आणि तो माठ बनवत असताना मातीच त्याला प्रश्न करते, तू असं का केलंस? चिलीम बनवत होतास आणि माठ बनवायचं का ठरवलंस? त्याला प्रश्न केलेला आहे मातीने. आणि तेव्हा माती म्हणते, तूने सोच क्या बदली, मेरी जिंदगी ही बदल डाली तूने. कारण मला चिलीम बनवायचं होतं. मी जर चिलीम बनवलं असतो तर मी गरम झाला असतो. चिलीम हे काय असते, ओढली जाते, ती गरम असते. म्हणजे मी सर्वांना दाहकता दिली असती. पण तू माठ बनवलास आणि मी आता काय करणार आहे, सर्वांना शीतलता देणार आहे. तुला माझे धन्यवाद आहेत. अशा पद्धतीनं ती माती बोलते. म्हणजे काय, जसे आपले विचार असतात ना, तशीच कृती घडत असते. पाहणं, 3 मुलं होती. मुलं जी होती सर्वसामान्य कुटुंबातील मुलं होती. जे त्यांचं शिक्षण घ्यायचं वय होतं, त्या वयातच ती तिन्ही मुलं काम करत होती, छोटं मोठं. आणि एक दिवस असंच होतं, त्यांच्या घराच्या शेजारीच तिथे एक भला मोठा मंडप घालणार असतात. कारण तिथं कार्यक्रम असतो हे त्यांना समजलेलं असतं. आणि या तिन्ही मुलांनाही उत्सुकता असते. आता इथं सभा मंडप आहे म्हटल्यानंतर कार्यक्रम आहे, सभा आहे, म्हणजे इथं सगळी मोठी मोठी लोक येणार आहेत. त्यांच्या मनामध्ये उत्सुकता जागते की आता मोठी माणसं कशी वागतात, कशी बोलतात, कशी चालतात, हे आता आपणाला पाहायला मिळणार आहे. आणि मग ती तिन्ही मुलं ठरवतात, आज आपण आता शाळेतही जायचं नाही आणि कामावर सुद्धा जायचं नाही. इथं काय चालतं आहे, इथं कोणता कार्यक्रम आहे, इथं कशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण आहे, याच खरंच प्रत्यक्ष पाहता येईल. कारण ती मुलं सर्वसामान्य कुटुंबातीलच होती. आणि तशा पद्धतीनं मग तिथं तो मंडप घातला जातो. भला मोठा मंडप असतो, प्रचंड अशा खुर्च्या असतात आणि आता तो कार्यक्रम असतो आणि त्या सभा मंडपात प्रचंड अशा सगळ्या खुर्च्या रिकाम्या असतात. मग त्यांना वाटतं आपण प्रथम पुढच्या रांगेमध्ये जाऊन बसावं, म्हणजे आपल्याला सगळं चित्र दिसेल, पाहता येईल इथं काय काय चालतं आहे, कशी माणसं येतात वगैरे. आणि झालं त्या पद्धतीनं ते सभा मंडपात ही तिन्ही मुलं पहिल्या रांगेत बसतात, तिन्ही खुर्चीवर. हळूहळू माणसं तिथं यायला लागतात सभेमध्ये. आणि होतं काय, मग अगदी सभा मंडप गच्च भरतो. आता व्यासपीठावरची माणसं हळूहळू यायला लागतात आणि त्यांच्या पावलांचा टप 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 असा आवाज येतो. आणि तो आवाज येऊन त्या मुलांच्यापर्यंत येऊन थांबतो. मुलं बघतात तर त्याच्यातील एक सुटाबोटातील मनुष्य त्या तिघांचा अपमान करतो. तुम्ही म्हणे भिकारडी मुलं, तुम्ही इथं कशाला बसलात? आणि त्यांना उठवलं जातं आणि त्या सभा मंडपातून बाहेर हाकलून लावलं जातं. आणि तिघांचाही त्या अगदी सारख्याच पद्धतीनं अपमान केला जातो. त्यांना अवमानित केलं जातं. भिकारडी कुठली म्हणे असं वगैरे त्यांना वाईट साईट काहीही बोललं जातं. आणि तेव्हा त्या तिघांना बोलल्यानंतर ते तिघं जे आहेत, एका मुलाच्या मनात विचार येतो, अरे वा, किती छान आहे म्हणे. असं सुटाबुटातनं जर आपण आलो, फार मोठे झालो, तर पाहणं आपल्याला पटकन जागा मिळते ना. म्हणजे एवढं सभामंडप भरलं असताना सुटाबुटातील माणसं अगदी फार उशीर आली आणि त्यांना व्यासपीठावर जागा मिळाली. पहा त्याची विचारसरणी कशी होते. छान आहे की म्हणे. अशा पद्धतीनं मोठं झालं की आपण कितीही वेळाने आलो तरी आपल्याला कुठेही जागा मिळते. मग त्यानं ठरवलं की आपण असंच पद्धतीनं मोठं बनायचं. एका मुलाने. दुसरा मुलगा विचार करतो,
हा कुठला न्याय आहे म्हणे? तुम्ही सूटबूट घालून येता आणि अशा पद्धतीनं जागा पकडली असताना तुम्ही अशा पद्धतीनं बाहेर हाकलून देता. हा एक प्रकारचा अपमान आहे, हा एक प्रकारचा अन्याय आहे आणि हा अन्याय मी कदापिही सहन करणार नाही. आणि तो ठरवतो आपण मोठं व्हायचं आणि अन्यायाचा बदला घ्यायचा. आपण अन्याय कोणावर करायचा नाही. आता राहिला तिसरा मुलगा. तिसरा मुलगा म्हणतो, काय म्हणे माझं नशीबच फुटका आहे, घरात सुद्धा गरिबी आणि इथं सुद्धा अगदी अशा पद्धतीनं गरिबी असल्यामुळं जाईल तिथं अपमान सहन करावा लागणार आहे. माझ्या आयुष्यात केवळ कष्ट आणि कष्टच आहे. असंच त्याची विचारसरणी होऊन जाते. पहा, अपमान एकच झाला, पण विचारसरणी प्रत्येकाची बदलली आणि विचारसरणी बदलली तशी त्यांची कृतीही झाली. मोठा मुलगा जो होता तो मोठा झाला, शिकूनही त्यानं ठरवलं आपण मोठं व्हायचं होतं, तर तशा पद्धतीनं तो मोठा झाला आणि त्याचं वर्तणूकही तशाच पद्धतीचं झालं की घमेंडखोरपणे कुठेही जायचं आणि अरेरावी करायची, आपण मोठे आहोत हे दाखवून द्यायचं, असं त्याचं वर्तन झालं. दुसरा मुलगा सुद्धा तो शिकला, मोठा झाला, तो वकील झाला, म्हटला अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे, म्हणताना तो वकील बनतो. तिसरा मुलगा तोही होतो मोठा, पण सतत कुठे जाईल तिथे त्याला पदोपदी अपमान सहन करावा लागायचा. कारण त्यानं मनाची धारणाच केली होती की माझं आयुष्य हे असंच आहे आणि मला सारखं सतत सहन करून घ्यावं लागणार आणि जाईल त्या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी त्याला सहन करून घ्यावं लागलं, ऐकून घ्यावं लागलं. का? तिन्ही मुलांच्या बाबतीत वेगवेगळे प्रकार घडले. जसे विचार असतात तशीच कृती. म्हणजे पाहणं एकंदरीत आपण आपले विचार जे आहेत ना, विचार नेहमीच चांगले ठेवणे गरजेचं आहे. आपले विचार जर वाईट असेल तर आपल्या हातून नेहमी कृतीही वाईटच घडत असते. त्यामुळे आपण आपले विचार बदलणं गरजेचं आहे. जसं की या 3 मुलांचे जे विचार होते त्याच्यातील मुलं त्या विचारानुसारच घडत गेली आणि मनावर त्याने तसेच संस्कार करून घेतले विचारानुसार. म्हणजे आपण विचार कसे करतो याच्यावर आपलं भविष्य हे अवलंबून असतं. कसे वाटले विचार अवश्य सांगा. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, मजेत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा. आणि हो, जर व्हिडिओला लाईक केलं नसाल, शेअर केला नसाल आणि सबस्क्राईब केला नसाल तर जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा, जर तुम्हाला विचार आवडले असतील तर. चला पुन्हा भेटूया आपण नवीन विचार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.